293च्या प्रस्तावाच्या वेळेस मी मेडीगट्टा धरण असेल, विदर्भातील प्रश्न आणि वन्य प्राणी संघर्ष, आयटी हब, हे सगळे विषय अध्यक्ष महोदय मी त्यावेळेस मांडले. मुख्यमंत्री महोदय यांनी या सभागृहात म्हटलं होतं की मी शेतकऱ्यांचा मुलगा आहे, पण आता ठीक आहे, त्यांनी शेतकऱ्यांच्या त्या वेदनेवर उत्तर देताना शेतकऱ्याच्या मुलासारखं उत्तर दिलं नाही, हे या ठिकाणी प्रांजळपणे मला अध्यक्ष महोदय सांगितलं पाहिजे. अध्यक्ष महोदय, खरंच तर शेतकऱ्याचे अनेक प्रश्न या सभागृहामध्ये, या अधिवेशनामध्ये धसाच लागतील अशी अपेक्षा होती अध्यक्ष महोदय. दुष्काळासाठीचे आपण 2-2 JR काढलात. या एकूणच शेतकऱ्यांच्या संपूर्ण व्यथाची जाणीव दुष्काळाने आणि अवकाळी पावसाने फार वाईट अशी अवस्था आहे अध्यक्ष महोदय. तुम्हाला अमृत नोनी आर्थो प्लस, ये एक प्रूवन फॉर्मूला है. इसमें मौजूद नोनी फल के गुण और आयुर्वेदिक जड़ी बूटियां शरीर को जरूरी पोषक तत्व देने के साथ साथ हड्डियों और जोड़ों के घिसने, उनमें होने वाले सूजन और दर्द को रोकने में मदद करता है. दर्द मुक्त जीवन के लिए अमृत नोनी आर्थो प्लस. एक नमूद केलं पाहिजे त्या ठिकाणी की हे सगळं झालं असलं तरी दुष्काळी परिस्थितीवर सब कमिटी जी असते, कॅबिनेटची मीटिंग झाली, त्यानंतर सब कमिटीची मीटिंग घेतली, त्या मदतीसाठी जर केंद्राकडे प्रस्ताव पाठवला आणि केंद्राने पाहणी करूनही घेतली अध्यक्ष महोदय. पण आता केंद्राकडून 40 तालुक्याप्रमाणे ट्रिगर 1 मधील 194 तालुक्यांना मदत मिळेल अशी अपेक्षा होती अध्यक्ष महोदय. दुष्काळासाठी मंडळाचा घटक म्हणून समावेश न करता तुम्ही तालुक्याचा घटक म्हणून समावेश केला पाहिजे होता, हे त्यावेळेस आम्ही आपल्या निदर्शनास आणून दिलं अध्यक्ष महोदय. आणि केवळ हा प्रश्न विचारतो, आवाज उठवतो म्हणून आम्हाला विरोध करण्यासाठी आडमुठाची भूमिका आपण घेऊ नका, ही सुद्धा मागणी आम्ही आपल्याकडे करतोय. संख्याबळ आमचं कमी आहे, तुमच्याकडे संख्याबळ जास्त आहे, पण यातून आमच्या भूमिकाचा सुद्धा विचार, आम्ही मांडलेल्या प्रश्नाचं गांभीर्य हे अगदी सहज घेऊ नका. महाराष्ट्रातील जनता, हे 18 करोड जनता ही आपल्या सगळ्या अधिवेशनाकडे लाईव्ह बघत असते, डोळे लावून बसली आहे. मी इथे सत्ताधारी पक्षाला माझा किंवा सत्तेतल्या लोकांना माझा प्रश्न आहे अध्यक्ष महोदय, खरंच तुम्ही ती आडमोठी भूमिका घेऊ नका, कारण ड्राफ्ट मॅन्युअल प्रमाणे नुसार काम करण्याच्या दिरंगाईसाठी जी दिरंगाई दाखवली गेली, त्यामुळे 194 तालुके यापासून वंचित राहिलेत. त्याच्यावर कुठल्या तरी गांभीर्याने विचार करा. केंद्राकडून ती मदत मिळणार नाही, ती चूक झाली, त्या चुकीचं प्रायश्चित्त महाराष्ट्रातील शेतकऱ्यांना 194 तालुक्यांना आज आपण काही म्हटलं तरी जो NDRFच्या SDRFच्या निकषाप्रमाणे त्यांना मदत मिळायला पाहिजे, त्यामध्ये हा शेतकरी निश्चितपणे वंचित राहिला अध्यक्ष महोदय. पुढच्या काही काळामध्ये आपत्ती आलीच तर यापासून विलंब होऊ नये, या चुकातून बोध घ्यावा, म्हणूनच हा प्रश्न या ठिकाणी मी मांडला आहे अध्यक्ष महोदय. आमची तळमळ आपण समजून घ्यावी. शेतीमालाला जे काय आता दर मिळत आहेत त्यामध्ये शेतकरी पिछला जातोय. कापूस असेल, सोयाबीन असेल, आणि ही केंद्र जी आहेत, खरेदी केंद्र ही मोठ्या प्रमाणात उघडायला पाहिजेत. कांदा 10 निर्यातीबाबत अजूनही जो धोरण आहे त्या धोरणाबाबत निर्णय घेण्याची आवश्यकता आहे. मला देवेंद्रजी ज्यावेळेस इथेनॉलच्या प्रश्नावर दिल्लीला जाऊन आलेत आणि घातलेली बंदी उठवली, मला इथे विनंती आहे की तुमचं ऐकलं जातं, तुमचं वजन आहे. खरं तर या राज्याचा रिमोट कंट्रोल म्हणून नागपूरकर आहेत, या पद्धतीनं जर तुमचं ऐकलं जात असेल तर मग या आमच्या विदर्भातील संत्र्यांच्या संदर्भात अध्यक्ष महोदय, संत्रा असेल, साखर असेल, या निर्यात अनुदानासाठी दिल्लीला आपण जाऊन या आणि तो वजन आपण वापरावं अशी माझी आपल्याला, किंवा धानाचं निर्यात शुल्क असेल तोही आपण बंद करा आणि एकदा दिल्लीला जाऊन या अशी आमची त्यांना विनंती आहे अध्यक्ष महोदय. परवा चव्हाण साहेबांच्यावर कोण टिप्पणी केली, ज्यांचं वजन दिल्लीत ज्यांचं वजन आहे त्यांनी जावं, त्यामुळे ते आपल्यालाही लागू होतं हे विसरू नका. मग उगीच महायुतीतील तुमच्या मित्रपक्षांच्या मंत्र्यांना दिल्लीत पाठवून असं कशाला करून घ्यायचं. काही जण गेलेत, हात हलवत आलेत. आता हा विषय आहे, संत्रा आहे, साखर आहे आणि धान आहे, याच्यावर निर्यात शुल्क आकारलं गेलं. कांद्यावर तर निर्यात बंदी आहे, ती निर्यात बंदी उठवण्यासाठी आपल्याला वजन वापरावं लागेल आणि ते काम करून घ्यावं लागेल अध्यक्ष महोदय. मराठा आरक्षणाप्रश्नी मुख्यमंत्र्यांनी फक्त
आश्वासनाचीच पानं पुसली. आम्हाला वाटलं की 3दा तारीख दिल्यानंतर काही याच्यावर ठोस निर्णय होईल, परंतु त्यांच्या उत्तरावर आम्ही काही समाधानी नाही. आम्ही ती भूमिका या ठिकाणी मांडली. अध्यक्ष महोदय, खरं आमचे पृथ्वीराज बाबा पण या ठिकाणी बोलले की प्रश्नी आम्ही देखील तुमच्याबरोबर दिल्लीला येऊ. तुम्ही सर्व मिळून जर आपण दिल्लीला विरोधक सत्ताधारी मिळून या एकमुखी ठराव करून आपण केंद्र सरकारकडे गेलो असतो तर हा मला वाटतं विषयाला अधिक व्यापकता असते आणि हा प्रश्न सहज सुटू शकला असता. अध्यक्ष महोदय, ओबीसीच्या आरक्षणाला धक्का न लावता आपण म्हणालात मराठा समाजाला जर आरक्षण तुम्ही मिळवून दिलं तर आम्ही तुमचं वजन खरंच तुमचं अभिनंदन करण्यासाठी आम्हाला आनंद होईल. अध्यक्ष महोदय, खरं तर कुणावर कुणी आरोप करायचे आणि त्यामध्ये असं ठरवलं की नाही आम्ही कधी काही कोणावर जाणून बुजून हेतुपुरस्पर असे आरोप करायचे. अध्यक्ष महोदय, पण जे सांगितलं ती वास्तविकता. अध्यक्ष महोदय, या शेतकऱ्यांच्या संदर्भात जी मदत होती ती अत्यंत अपुरी आणि तुटकी आहे. पण पीक विमा कंपन्या कशी लुटमार करतात हे सांगण्यासाठी मी फक्त एक राठोड नावाच्या माणसाचं उदाहरण दिलं होतं. अध्यक्ष महोदय, एका बळीराजाचं प्रतिनिधिक म्हणून स्वरूपात उदाहरण दिल्यानंतर आपण ते उदाहरण दिलं. खरं तर ती व्यथा त्या ठिकाणी निश्चितपणे आपल्या सगळ्यांच्या लक्षात आली असेल. त्यावेळेस व्ही महानोराचं वाक्य माननीय मुख्यमंत्र्यांनी बोलताना म्हणालं, पण मी त्याच्या पुढचं सांगतो काय व्यथा आहेत. महानोर म्हणतात, करपून गेले दुष्काळाचे रान तसे माझे मन पांडुरंगा, वर्षा पाठोपाठ नाही पान कळा साव त्याचा मळा ओस झाला, शीत माऊलीची गेली सारी रया सोयऱ्यांची माया ओसरली, दुष्काळानं केली संसाराची थट्टा आयुष्याला बट्टा लाग लागा, कोणत्या गोष्टीची केली ना कसूर तरी जन्मभर दुःख यावे असं महानोर म्हणतात. अध्यक्ष महोदय, या बळीराजाची व्यथा या ठिकाणी लपून राहिली नाही. म्हणून राठोडांचं उदाहरण मी दिलं की तुम्ही 353 रुपये दिलात. खरं तर मुख्यमंत्री महोदयांनी सांगितलं 5 खाते मिळून 1553 रुपये त्याला मिळाले. मी माननीय उपमुख्यमंत्री महोदय, सोयाबीनला एका क्विंटलला जर 5000 रुपये मिळत असतील तर हे 25 किलोचे पैसे 5 एकरच्या 5 खातेदाराच्या शेतकऱ्याला पीक विमा मिळावं यापेक्षा दुर्दैव या कुठल्या असू शकतं. कारण तुम्हा सगळ्यांना माहित आहे की केंद्र सरकारच्या 7 वर्षामध्ये अध्यक्ष महोदय आपण ज्या पीक विमा कंपन्यांना पैसे दिलेत ते जवळपास 1,97,000 कोटी रुपये पीक विम्यापोटी दिले आणि परतावा काय मिळाला, त्यांचा क्लेम किती मिळाला तर 1,40,000 कोटी रुपये मिळाले. 1,40,000 कोटीचा मिळाला म्हणजे 57,000 कोटीचा नफा या 7 वर्षामध्ये अध्यक्ष महोदय त्या कंपन्यांनी मिळवला. मग मुख्यमंत्र्यांना मी त्यावेळेस म्हणालो तर त्यांनी मला उत्तर देताना सांगितलं की आम्ही केवळ 53 रुपये नाही तर 1,553 रुपये दिलेत, त्यामुळं आमच्यावर तुम्ही चुकीची माहिती देताय अशा प्रकारचा त्यांचा हेतुआरोप होता. अध्यक्ष महोदय, मी एकच मुख्यमंत्री महोदयांना सांगतोय, देखो सत्ता विषय नाही, सत्तेत तुम्ही आहात किती काळ राहणार जनता ठरवेल. अध्यक्ष महोदय, पण एक सांगतो, एक शायर म्हणतात, जमीर जिंदा रख कबीर जिंदा रख सुलतान भी बन जाए तो दिल में फकीर जिंदा रख, तरच हा फकीर जिवंत राहील. तर या शेतकऱ्याच्या पाठीमागं तुम्हाला काही देता येईल. अध्यक्ष महोदय, ही खरी 1 रुपयात विमा काढून तुम्ही शेतकऱ्यांच्या पदरात राज्यातील 8,000 कोटी पैकी 8,000 कोटी रुपये तुम्ही त्यांच्या कंपन्यामध्ये घातलात राज्य आणि केंद्राचा वाटा सोडून पकडून, तर त्यांना मिळालं किती तर 1,900 कोटी रुपये आता आपण दिला. अध्यक्ष महोदय, ही वस्तुस्थिती या ठिकाणी आपल्या लक्षात आणून दिली पाहिजे. अध्यक्ष महोदय, या प्रस्तावामध्ये कायदा आणि सुव्यवस्थेचा विषय आम्ही या ठिकाणी मांडला. अध्यक्ष महोदय, हे खरं आहे की कायदा आणि सुव्यवस्थेच्या राज्यातील परिस्थिती आम्ही सगळी मंडळी गृहमंत्र्यांचं उत्तर आम्ही नेहमी ऐकत असतो. तांत्रिक आणि तपशीलवार उत्तर देण्यामध्ये त्यांचा हात कोणीच पकडू शकत नाही. फार अत्यंत हुशारीने आणि तल्लख बुद्धीने त्यांचं उत्तर असते. अध्यक्ष महोदय, त्यांचा भर असतो. परंतु आपण या सदनाचे सदस्य संदीप क्षीरसागरच्या प्रश्नाला तांत्रिक उत्तर दिलं, पण आंतरवाली आणि सराटी, लाठीचार्ज, ड्रग, ललित पाटील या प्रश्नावर तपशीलवार उत्तरही तुमच्याकडून अपेक्षित होतं, तो तुम्ही दिलात. काही प्रश्नात सावरून नेलात, त्याबद्दल तुमच्या कार्यक्षमतेबद्दल आमचा काही प्रश्न नाही. पण तुम्ही गृहमंत्री असताना गृह विभाग तुमच्याकडे होता त्यावेळेस अध्यक्ष महोदय, त्यामुळे गृह विभागाचा अनुभव तुम्हाला आहे. तरी देखील आंतरवालीच्या लाठीचार्जची घटना कशी घडली
हे तुम्ही फक्त तपशीलवार बोललात, पण याच्या दोषीवर मात्र तुम्ही बोट ठेवला नाही. याला जबाबदार कोण आहे यावर मात्र तुमचा या मूळ प्रश्नाला तुम्ही उत्तर देताना टाळलं गेलं, त्याला बगल दिली असा माझा आरोप आहे. अध्यक्ष महोदय, लाठीचार्ज कोणी करायला सांगितला? तिथले एसपी जोशीवर काय कारवाई झाली? अध्यक्ष महोदय, या प्रश्नाची उत्तर तुमच्याकडून अपेक्षित होती, पण तुम्ही उलट खालच्या कनिष्ठ अधिकाऱ्यावर कारवाई केली आणि त्या वरिष्ठ अधिकाऱ्याला मात्र सोयीचं पद दिलं, सोयीची जागा दिली. म्हणूनच याचं उत्तर खरं म्हणजे तुमच्याकडून आम्हाला अपेक्षित होतं की तुम्ही बदली करून त्याला जी बक्षीस दिली त्याचं उत्तरही आम्हाला मिळालं असतं तर समाधान झालं असतं. हे जोशी काही कोणाच्या इशाऱ्यावर होतं? खरं तर तिथली परिस्थिती, तिथला संपूर्ण चित्रण, व्हिडिओ क्लिप हे पाहिल्यानंतर अध्यक्ष महोदय, जोशी जनरल डायरचा अवतार असल्यासारखी परिस्थिती होती. अध्यक्ष महोदय, म्हणजे ते देखील सांगितलं पाहिजे. देवेंद्रजी, खरं सांगायचं म्हणजे इथे नाही आहेत ते, पण तुम्हाला त्यावर उचित कारवाई करता आली असती. तुम्ही या अनेक घटना राज्यामध्ये आहेत. दलितावर, आदिवासीवर अत्याचार होताना आपण सगळे पाहतोय. रामटेकमध्ये हृदय हिलावणारी घटना घडली. अध्यक्ष महोदय, एका दलित तरुणावर, आणि दलित असताना तिथे तू या युवकाला विचारलं, तू या मिरवणुकीत काय आलास? ते उत्तर त्याचं रेकॉर्डवर आहे. अध्यक्ष महोदय, पोलिसांच्या चौकशीमध्ये या युवकाला मारहाण केली. अध्यक्ष महोदय, तू मिरवणुकीत काय आलास? हे राज्य गुन्ह्याचं राज्य आहे. एखाद्याला वाटलं की मी त्यास मिरवणुकीत जावं, धार्मिक जरी असली तरी त्याच्या भावना असतील, बघायला गेला, तो केवळ बघायला गेला म्हणून त्याच्यावर त्याचा जीव घेऊन जाईपर्यंत त्याला मारहाण केलं. आणि त्या गरीब दलित तरुणाचा अध्यक्ष महोदय त्या ठिकाणी दवाखान्यात आल्यानंतर मृत्यू झाला. एकुलता एक मुलगा होता, तरुण मुलगा, हातात आलेला मुलगा, कमवता मुलगा. त्या कुटुंबाला संपूर्ण उघड्यावर पडण्याचं काम झालंय. तो कुटुंब टाळू फोडून रडतोय, माझ्या पोराचा दोष काय? तर त्या दोषचं उत्तर मात्र या ठिकाणी अध्यक्ष मिळू शकत नाही. विवेक विश्वनाथ खोब्रागडे, 21 वर्षाचा तरुण, त्या कुटुंबाचा आधार होता. अध्यक्ष महोदय, रामटेकच्या गड मंदिरामध्ये शोभायात्रा पाहायला गेल्यावर जर अशी परिस्थिती येत असेल ती नक्कीच दुःखदायक आणि वेदनादायक. अध्यक्ष महोदय, या प्रकरणाची SIT चौकशीची आम्ही मागणी केली. त्याचं पुढे काय झालं त्याचं उत्तर जर मिळालं तर आम्हाला आनंद होईल. अध्यक्ष महोदय, बीड येथील आदिवासी पारधी समाजाला महिलेला विवस्त्र करून मारला गेला. अध्यक्ष महोदय, महिलेच. यात तर थेट आरोप लोकप्रतिनिधीवर आहे. अध्यक्ष महोदय, हो थांबाव दादा, त्यांना थांबवा ना. आम्ही काही कोणावर आमचं ऐकून घ्या, आमच्या वेदना ऐका. या राज्यामध्ये जे चाललं आहे ते मांडलं पाहिजेत. अध्यक्ष महोदय, त्या व्यथा मांडल्या पाहिजेत. खरं तर त्या पारधी समाजाच्या महिलेवर ज्यांच्यावर आरोप झाला ते लोकप्रतिनिधी आहे. त्यांनी विवस्त्र करून बेदम मारहाण केली. आदिवासी महिलेची, पारधी समाज कसा जगतो? अध्यक्ष महोदय, त्याचं दुःख त्या पारधीच्या वस्तीवर, वाड्यावर जाऊन आल्यानंतर तुम्हाला कळेल. आणि काय तर एक शेळी आणि कबूतर चोरला म्हणून, शेळी आणि कबुतरापेक्षा माणसाची किंमत कमी झाली का राज्यात? हा खरा प्रश्न येतो. अध्यक्ष महोदय, ते आदिवासी महिलेवर, पुरुष असता, एखादा तरुण मुलगा असता समजू शकलो असतो, पण त्या महिलेवर ज्या पद्धतीने मारहाण झाली शेळी आणि कबुतरासाठी, असा घाणेरडा आणि नीच प्रकार महाराष्ट्रामध्ये कधी पाहिला नाही. अध्यक्ष महोदय, बघायला मिळतोय. याचं दुःख आम्हाला होत आहे, हे या ठिकाणी सांगितलं पाहिजे. अध्यक्ष महोदय, आपण सर्वजण केवळ हिंदुत्वाच्या गप्पा आपण मारून चालणार नाही. राज्यातील काही समाजात जर भीतीचं वातावरण असेल तर ते दूर केलं पाहिजे. ती भीतीही या ठिकाणी दूर करण्याची आवश्यकता आहे. अध्यक्ष महोदय, सरकारचा धाक नसल्याच्या अनेक घटना आता वारंवार घडत आहेत. यामध्ये कायदा सुव्यवस्था सुधारली पाहिजे. अध्यक्ष महोदय, अकोला येथे गाव गुन्ह्याने अल्पवयीन मुलीवर अत्याचार केल्याची घटना उघडकीस आली. अध्यक्ष महोदय, एका अल्पवयीन मुलावर. या प्रकरणात पोलीस आपली जबाबदारी झटकण्याचा प्रयत्न करीत आहेत. हे अत्यंत गंभीर आहे. अल्पवयीन मुलींची, तिच्या अंगाला चटके दिलेत, सिगारेटचे चटके दिले, तिचं मुंडन केलं, तिच्यावर अत्याचार केला, तरी त्या गावगुंडाला हा गावगुंड मात्र पीडिता त्रास देत राहिला. अध्यक्ष महोदय, तिथे मात्र पोलिसांनी अद्याप कारवाई करू नये. हे राज्य कुणाचं आहे? हे राज्यामध्ये कोण या राज्याला कंट्रोल करतोय? या राज्यामध्ये जर अशी व्यवस्था होत असेल आणि कारवाई होत नसेल तर राज्यातील जनतेने कुणावर विश्वास टाकावा? खरं तर ही फार मोठी गंभीर अशी घटना अध्यक्ष महोदय आहे. या गावगुंडाला पाठीशी घालणारा पोलीस प्रशासनावर कसा विश्वास ठेवायचा आणि लोकांनी का विश्वास ठेवावा
याचंही उत्तर निश्चितपणे मिळेल अशी मला अपेक्षा आहे अध्यक्ष महोदय. आपल्याकडे माहित असेल की ही एवढी हिंमत कशी आहे, पोलिसांमध्ये अशी हिंमत कशी आली की तक्रार दिल्यानंतर अल्पवयीन मुलीवर अत्याचार झाल्यानंतर सिगारेटचे चटके ओढलेत, बाल कापलेत, अत्याचार केल्यानंतर जर पोलीस प्रशासन कारवाई करत असेल तर यापेक्षा कुठल्या शब्दाने आम्ही याचा निषेध करावा, हे विषय आपल्या पुढे निश्चितपणे अध्यक्ष महोदय आपल्या पुढे आहे. मला वाटतं की ह्या राज्यामध्ये काय दंगलीचा, पुशेगावची दंगल हे सगळ्यांना माहित आहे, पश्चिम महाराष्ट्रातल्या लोकांना माहित आहे. काय दोष होता, जिवंत मारलं गेलं, ज्या पद्धतीनं त्याला मारलं गेलं, या राज्यातलं वातावरण दूषित करण्याचं काम चाललंय अध्यक्ष. तुम्ही आम्ही सकाळी उठून एकमेकाचे चेहरे पाहणारे, एकमेकाच्या पुढे आमचे दरवाजे आहे, दरवाजा उघडले की पुढच्या माणसाचं दर्शन होतं. तो कुठल्या जातीचा आहे, कुठल्या धर्माचा आहे आम्ही पाहत नाही, पण विष पेरू नका. उद्या विष पेराल तर जे पेराल तेच उगवणार आहे आणि त्याची जळ मात्र आपल्या सगळ्यांना भोगावं लागणार आहे अध्यक्ष महोदय. म्हणून या राज्यामध्ये मी सांगितलं की दुसऱ्या जिल्ह्यातील एसपी महिला अधिकाऱ्यामार्फत या पोरीची चौकशी करण्याची मागणी केली होती. आम्ही पत्र दिलं, त्या पोरीच्या संदर्भात ना महिला अधिकाऱ्यांची नियुक्ती केली ना चौकशी झाली. आणि अध्यक्ष महोदय त्या संदर्भात निश्चितपणे दुःख वाटतं की अजूनही तो प्रकरण जसे तसं राहिला आहे. हे का महिला सुरक्षेचा प्रश्न आहे? हा महिला सुरक्षेसाठी आपण करतो. एक तरुण मुलगी, छोटी मुलगी, अशा अनेक महिलांवर अत्याचार झालेत. मी आकडेवारीमध्ये जात नाही, आकडेवारी काढली त्याला उत्तर तुम्ही वेगळे देणार, पण हे महाराज छत्रपती शिवाजी महाराजांचं राज्य, हे फुले शाहू आंबेडकरांचं राज्य, या राज्याला आपण पुरोगामी महाराष्ट्राचा वसा असलेलं राज्य अध्यक्ष महोदय. थोर संतांची आणि समाज सुधारकांची याला महती आहे अध्यक्ष महोदय. परंतु हे दुर्दैवी घटना घडत असताना आपण कुठलीही चौकशी करत नाहीत आणि हे दुर्दैवी घटना घडत असतात. हे अध्यक्ष महोदय सरकारचं अपयश आहे का, हा खरा प्रश्न या ठिकाणी उपस्थित होतो अध्यक्ष महोदय. मराठा ओबीसीना लढवायचं, अनुसूचित जातीमध्ये अवकड लावून भांडण करायची, कटेच काही नव्हतं. सर्व अनुसूचित जातीचे समाज एक आहे, त्यामध्ये सुद्धा वर्गवारी करून राजकारणासाठी त्यांचा बळी घेण्याचं काम नव्यानं आता सुरू होतो की काय, अशा प्रकारची शंका आमच्या मनामध्ये आता निर्माण व्हायला लागली. ओबीसी वर्सेस मराठा, धनगर वर्सेस आदिवासी, हे सर्व प्रश्न, बंजारा वर्सेस भामटा, हे सर्व प्रश्न राज्यापुढे का उभे होत आहेत आणि हे सर्व प्रश्न उठून आपण लक्षात घेतलं पाहिजे. हे विष पेरण्याचं कारस्थान आहे, हे देखील माहिती मी तुम्हाला दिली पाहिजे अध्यक्ष महोदय. अब्राहम लिंकन म्हणतात, हाऊस डिवायडेड कॅन नेव्हर स्टँड. म्हणजे जर घरात दुपळी निर्माण झाली तर घर उभारू शकत नाही, लक्षात ठेवा. त्यामुळे हे राज्य एकत्रित राहून पुढे गेलं पाहिजे. हाच प्रयत्न इकडच्या सर्वांनी, सभागृहाच्या सर्वांनी मिळून केला पाहिजे. या राज्याला दुभंगू नका, या राज्याला एकत्र ज्या पद्धतीचं आहे राजकारण, राजकारणासाठी करा, मंचावर जा, एकमेकाची उणीधुणी काढा. परंतु या अशा घटना घडत असताना एकमुखाने या सगळ्या प्रकरणाला, आपण प्रकरणाची चौकशी असेल किंवा घटना घडू नयेत म्हणून आपण सर्वांनी एक काम केले पाहिजे अध्यक्ष महोदय. पुन्हा मला सांगतोय, बीड मध्ये झालेली घटना, एसपीच्या ऑफिसच्या पुढे आमदारांचं घर जाळलं जातं. एसपीचं कार्यालय अध्यक्ष महोदय, एक पोलीस अधीक्षकाच्या कार्यालयाच्या पुढे एक या राज्यातील आमदाराचं, लोकप्रतिनिधीचं घर जाळत असताना पोलीस हात बांधून का उभे होते? पोलीस डिमॉरलाइज का झालेत? पोलीस ते का धजावले नाहीत त्या ठिकाणी काम करायसाठी, अध्यक्ष कारवाई करायसाठी? आम्ही पाहिले त्याचे चित्रण, अशा पद्धतीची पोलिसाची मागे हात बांधून असलेली छायाचित्र पुढे आली अध्यक्ष महोदय. आज त्या माणसाचं घर जडताय, उद्या तुमच्या तरी कुणाचं तरी घर जडेल. आज सबके मकान शीशे के होते, लक्षात घेतलं पाहिजे. राजकारण्यांनी ही भूमिका ठेवली. का झाली ती? कारण आंतरवालीमध्ये ज्या पद्धतीनं झाला, जी घटना घडली त्यानंतर ज्या पद्धतीनं पोलिसांच्यावर कारवाई झाली, त्या संदर्भातली चौकशी नाही, त्या संदर्भातला एक स्पष्टता नाही. त्यानंतर पोलीस म्हणालेत की आम्ही कशाला भानगडीत पडू. त्या ठिकाणी पोलीस भानगडीत पडायला तयार नाही. उद्या सगळ्यांचे घर जाळत असताना पोलीस जर हात बांधून राहिलेत तर या देशात, या राज्यात काय होईल हे सांगता येणार नाही अध्यक्ष महोदय. बीड सारख्या घटना या बिहारला देखील लाजवणाऱ्या घटना आहेत, अशी परिस्थिती त्यावेळीची होती. बिहारला लाजवणारी घटना असं म्हणता येईल. ही भयानक परिस्थिती त्या ठिकाणी घडत होती अध्यक्ष महोदय. केवळ अफगाणिस्तानातच अशा प्रकारच्या घटना घडतात, म्हणजेच तालिबानी विचाराचं सरकार असताना अशा घटना घडतात. हे ठिकाणी अध्यक्ष महोदय या ठिकाणी अधोरेखित केलं पाहिजे. अध्यक्ष महोदय, आमच्या सरकारच्या काळात जर आंतरवाली, सराटी, बीड अशा घटना घडल्या असत्यानं आताचे सत्ताधारी आम्हाला म्हटलं असते, राज्यपाल इथे गृहमंत्र्याचा राजीनामा मागितले असते, इथे गव्हर्नर म्हणजे राष्ट्रपती राजवट लावायची मागणी केली असती, लावूनही टाकली असती. एवढा विदारक चित्र आहे महाराष्ट्रात, इतकं भयानक चित्र आहे.
तरी पण तो गृहमंत्र्यांचा राजीनामा मागत नाही आम्ही, राष्ट्रपती राजवट मागत नाही आम्ही. काय मागतो तर या राज्यामध्ये आदिवासी, दलित, शोषित, लोकप्रतिनिधी यांचं संरक्षण करावं ही ती मागणी केवळ करतोय. त्याचं संरक्षण होत असताना त्यांच्यावर होत असलेला अन्याय, अत्याचार हा दूर करावा अशी मागणी या ठिकाणी करतो अध्यक्ष महोदय. खरं तर या ठिकाणी मला दुर्दैवानं सांगायला लागतं देवेंद्रजी इथे नाही, पण मणिपूरच्या घटनेची आठवण येते. जी जातीपातीतलं राजकारण ज्या पद्धतीनं चाललंय, ज्या पद्धतीनं एकमेकाच्या विरुद्ध हा समाज उभा होतो आहे, त्या पद्धतीनं जर पाहिलं तर जाती जातीचे भांडणं लावली जात आहे अध्यक्ष महोदय. हजारोच्या संख्येनं बेभान होऊन आपल्याच आया बहिणीवर ज्या ठिकाणी मणिपूरमध्ये फाशी बलात्कार झाले, महिलांची धिंड आणि अब्रू काढल्या गेली, अशीच परिस्थिती खरं म्हणजे ही धिंड आपल्या संस्कृतीची धिंड होती अध्यक्ष महोदय. जी मणिपूरची होती ती आपल्या संस्कृतीची धिंड होती. आणि म्हणून अध्यक्ष महोदय तरी देखील तिथले मुख्यमंत्री हात बांधून बसले होते, त्यांचा निरुपाय होता, काहीच करू शकत नव्हते. ज्यावेळेस समाजाचा उद्रेक होतो त्यावेळेस सत्ता चालत नाही, सत्तेतला प्रमुख तो काही करू शकत नाही. ती परिस्थिती येता कामा नये राज्यात, ही आमची मागणी आहे अध्यक्ष महोदय, ही आमची भूमिका अध्यक्ष महोदय. तिथपर्यंत जाऊ नये. तुम्ही दिलात, वेळ मारून नेलात, पण शेवट का त्या माणसाच्या पदरात पडते हे सुद्धा आपण लक्षात घेतलं पाहिजे अध्यक्ष महोदय. फुले शाहू आंबेडकरांचा सामाजिक वारसा म्हणून महाराष्ट्र आपल्याला ओळखला जातो अध्यक्ष महोदय. महाराजांच्या शौर्याच्या पराक्रमाचा महाराष्ट्र म्हणून आपण ओळखला जातो. पण सगळीकडे मात्र आज त्यामुळे सगळी कारस्थानं महाराष्ट्राला उधळून लावतंय, ही या ठिकाणी लक्षात घेतलं पाहिजे अध्यक्ष महोदय. समाज विघात कृत्य करणाऱ्यांचा बंदोबस्त करण्यात तुमचं गृह खातं कमी पडतंय अध्यक्ष महोदय. हे सगळं दिसतंय. तुम्ही आकडेवारी किंवा तुम्ही काय बोलाल, पण अध्यक्ष महोदय हे तुम्हाला मान्य केलं पाहिजेत आणि त्यामध्ये सुधारणा करा. वेळ गेलेली नाही, त्यामध्ये सुधारणा करण्याची आवश्यकता आहे. मी टोकाची टीका करणार नाही, पण आम्ही इशारा देतोय की तुम्ही हे सुदृढ करा, नाहीतर हे याचं फळ तुम्हाला भोगावं लागेल, हे या ठिकाणी अध्यक्ष महोदय सांगितलं पाहिजे. या ठिकाणी माननीय उत्तर देण्याचे गृहमंत्री महोदय तांत्रिक आणि तपशीलवार उत्तर देतात. त्यांच्याकडून कसलेल्या गृहमंत्र्याकडून, कारण मागचा 5 वर्षाचा अनुभव, आताचा अनुभव लक्षात घेता कसलेल्या गृहमंत्र्याकडून या संदर्भात आमची अपेक्षा अध्यक्ष महोदय की तुम्ही या सगळ्यांचा विचार आणि बंदोबस्त करण्यामध्ये तुमचं खातं जे आता कमजोर झालंय, तुमची पकड ढिली झाली आहे. 3 पक्षाचं सरकार आल्यानंतर तुम्हाला वाटत आहे की आता जाऊ द्या, मीच काय जबाबदारी घेऊ, ही जबाबदारी झटकू नका अशी आमची तुम्हाला विनंती आहे. यार एक शायर कहते, एक सांगतो अध्यक्ष महोदय, यार तू इधर उधर की न बात कर, यार तू इधर उधर की न बात कर, ये बता कि काफिला क्यों लुटा. मुझे रहजनों से गिला नहीं, मुझे रहजनों से गिला नहीं, तेरी रहबारी पर सवाल है अध्यक्ष महोदय, तेरी रहबारी पर सवाल है. आणि म्हणून आपल्याला या कायदा सुव्यवस्थेच्या माध्यमातून ज्या घटना महाराष्ट्रात घडल्यात अध्यक्ष महोदय, एक मागच्या 3 महिन्यामध्ये गडचिरोली सारख्या नक्षलग्रस्त भागामध्ये 9 लोकांचा बळी नक्षलवाद्यांनी घेतलाय. 9 लोकांचा बळी. कुठे आहे तुमची कायदा सुव्यवस्था? निष्पाप लोकांचा बळी घेतला अध्यक्ष महोदय. आम्ही वाटलं पोलीस चांगलं काम करतायत, तिकडे अनेक नक्षलाईट तिकडे आपल्याकडे आपलं सला या ठिकाणी पोलिसांनी मारलेत अध्यक्ष महोदय. पण तरीही पण आजही पोलीस आपल्या नक्षलवाद्यांच्या गोळीचा बळी तिथला आदिवासी होतोय, पोलीस पाटील होतोय. पोलीस पाटील तर त्याचा बळी गेल्यानंतर पोलीस पाटील हा टार्गेट असतो. त्या पोलीस पाटलाला किमान जे पोलीस शिपाई मारला जातो तेवढी मदत करण्याची अपेक्षा असते, ती सुद्धा करण्याची गरज आहे. सरकार त्या ठिकाणी लक्ष घालेल असं मला वाटतं अध्यक्ष महोदय. या ठिकाणी जे तरुणाई आता उद्ध्वस्त होत चालली, कायदा सुव्यवस्था बिघडला, या राज्यातील तरुणाई उद्ध्वस्त होत चालली अध्यक्ष महोदय. सोलापूर येथील ड्रग्जचे कारखाने सापडले, सर्वश्रुत आहे, लपून राहिलेलं नाही. कोकण किनाऱ्यावर चरस सापडलाय, खोकल्याची मुबलक चॉकलेट मिळताय, औषधी मिळताय, मुलांना मिळणारी गुंगीची चॉकलेट, या सगळ्याकडे सरकारने वेळीच लक्ष दिलं नाही. तर मला वाटतं की हा राज्य ड्रग माफियाचा राज्य म्हणून पुढच्या वेळेस ओळखला जाईल. काही लोकांनी फार छाती टोकून या ठिकाणी सांगितलं, ओ हे या नाशिकच्या संदर्भात कुणाचा आता सहभाग आहे, करा चौकशी, करू द्या. खरं तर मला वाटतं की ललित सापडला म्हणून हे सगळं वर आलं. हा ललित म्हणजे हिमनकाचा टोका एक छोटासा, या टोकाच्या खाली जे दळले आहेत हे फार मोठं रॅकेट आहे अध्यक्ष महोदय. या राज्यातील लोकप्रतिनिधीचा सहभाग म्हणून ज्यावेळेस नावं पुढे येतात, ज्यांची कारकीर्द 40-40 वर्ष
त्या लोकप्रतिनिधीला आपलं झिजावं लागतं उभं राहण्यासाठी, तयार होण्यासाठी किंवा त्यांचं आयुष्य उभं करण्यासाठी लोकप्रतिनिधी म्हणून संघर्ष करावा लागतो. त्यांचं नाव जर ज्यावेळेस येतं त्यावेळेस मात्र निश्चितपणे आपल्याला खेद असं वाटतो. अध्यक्ष महोदय, सोलापूर नाशिकला अचानक कारखाने आले कुठून? अनेक दिवसापासून हे कारखाने सुरू होते. या कारखान्याकडे कोण कार्यडोळा करत होता? अध्यक्ष महोदय, हे सरकार शोध घेणार आहे की नाही? या संदर्भात सरकार लक्ष घालणार आहे की? अध्यक्ष महोदय, यापूर्वी मुंद्रा पोर्टमध्ये सापडलेले 25,000 कोटीचे ड्रग्ज कुठे गेलेत याच्या संदर्भातला पत्ता नाही. अध्यक्ष महोदय, महाराष्ट्रातल्या माफियाचे, ड्रग माफियाचे धागेदोरे हे गुजरात पर्यंत आहेत, हे खेदाने सांगावं लागतं आणि त्याची चौकशी केली तर निष्पन्न होईल. अध्यक्ष महोदय, गुजरात पर्यंत आहेत, हे सरकारनं तपासलं पाहिजेत. सरकारने या संदर्भात लक्ष घातलं पाहिजे. अध्यक्ष महोदय, सरकारमधील मंत्र्यावर ड्रग प्रकरणी आरोप होतात, हे अत्यंत दुःखदायक आहे, क्लेशदायक आहे, वेदनादायक आहे. खरं तर नावाच येऊ नये अध्यक्ष महोदय. त्यामागे आपण सांगितलं की तुम्ही या मंत्र्यावरचा संशय कधी दूर करणार आहात? आयुष्यभर एखाद्या 3 पक्षामध्ये एखाद्या पक्षाचा मंत्री आहे म्हणून बदला घेण्याच्या दृष्टिकोनात त्याला सातत्यानं संशयाच्या भोवऱ्यात तुम्ही ठेवणार आहात. यावर त्या 40 वर्षाचं करिअर त्यांचं उद्ध्वस्त करण्याची मानसिकतेचे आम्ही नाही, पण सत्य जनतेला कळलं पाहिजेत, ही भूमिका आमची. अध्यक्ष महोदय, आणि तुम्ही या मंत्र्यावरील संशय दूर करणार आहात की नाही हा खरा प्रश्न आहे. अध्यक्ष महोदय, महाराष्ट्रात ड्रग लॉबी काम करते आहे. महाराष्ट्राचा उडता पंजाब कोण करताय? युवकांचे भविष्य अंधारात कोण ढकलताय? या प्रश्नाच्या कौराने आमच्या काळजाचा थरकाप उडतो. अध्यक्ष महोदय, काल एक सन्माननीय सदस्य उर म्हणून सांगत होते, त्यांना एवढंच सांगतो, हे जे नाशिकचं प्रकरण आहे, अरे आम्ही जर या संदर्भात, मी सांगितलं मी टीका करणार नाही, अरे जब बात निकलेगी ना बहुत दूर तक जाएगी, मी हेही सांगतो. आणि ज्यावेळेस आवश्यकता पडेल त्यावेळेस मानू आम्ही. अध्यक्ष महोदय, पण असं नका सांगू की तुम्ही हे जे सगळं चाललंय हे कुणाच्या तरी आशीर्वादामुळे चाललंय. हिम्मतच नाही. पूर्ण शाळा, महाविद्यालय, तरुण, महिला या संपूर्ण याच्यामध्ये गुंतवणूक दिसत आहेत. अध्यक्ष महोदय, म्हणून मी सांगितलं ह्या ललित पाटील म्हणजे केवळ हिमनगाचं टोक आहे. याच्या खाली अत्यंत मोठं रॅकेट, या माफियाचं रॅकेट आणि जाळं या ड्रग माफियाच्या मागे अध्यक्ष महोदय उभा आहे. याला निश्चितपणे उकळून काढण्याचं काम करताना मोठं धैर्य आणि शक्ती आपल्याला दाखवावी लागेल. अध्यक्ष महोदय, खरं तर या सर्वांचा परिणाम या ड्रगचा युवकावर झालाय. अध्यक्ष महोदय, काय झालाय? का हरी गेलाय? महिला घरात बसतोय. युवक तर पूर्ण उद्ध्वस्त होत चाललाय. या संपूर्ण मध्ये खरं तर राज्यातील हाताला काम नाही. राज्यातील 32 लाख युवक नोकरीच्या प्रतीक्षेत आहेत. मी सांगत नाही, तुमचेच आकडे आहेत. 32 लाख युवक नोकरीच्या प्रतीक्षेत आहेत. अध्यक्ष महोदय, परीक्षाचा गोंधळ, बेरोजगारी, 3 लाख नोकऱ्यांची रिक्त पद, पेपर फुटी, यामुळे युवक नैराश्येत आहे. याला सरकार जबाबदार नाही? या सगळ्या परिस्थितीला पेपर फुटतात कसे? कारवाई होत नाही. जागा रिक्त आहेत, जागा भरल्या जात नाही. एमपीएससीचा निकाल रखडला जातो, निकाल लागला तर 3 वर्षापर्यंत त्या तरुणाला नोकरी मिळत नाही. नोकरी त्याला रुजू करून घेतलं नाही. हे काय चाललंय? त्याच्या जीवनाशी खेळताय. मग तो ड्रग माफिया, ड्रगच्या सारख्या वाईट प्रवृत्तीकडे ओढतो. त्याचा परिणाम या युवकावर होतो. अध्यक्ष महोदय, आणि तो युवक उद्ध्वस्त होतो. हेही सांगितलं पाहिजे. अध्यक्ष महोदय, या नैराश्यामुळे त्याला जर या ड्रगच्या विळख्यात अडकतील, त्याचं आयुष्य उद्ध्वस्त होईल. यासाठी सरकारने लक्ष घालण्याची आवश्यकता आहे. परीक्षांचे निकाल वेळेवर लागत नाही. टीसीएस, IBPS कडे परीक्षासाठी दिल्या, तो घोड थांबत नाही. नोकर भरतीचं ठोस आश्वासन नाही. किती वेळा आश्वासन देत आहे, त्याचा पत्ता नाही. त्यामुळे राज्यातील तरुणाचा सरकारवरचा विश्वासच उडत चालला. अध्यक्ष महोदय, बघा, सत्य ही असते. अध्यक्ष महोदय, सत्य कळू देत नाही. सत्ता ही सत्य लपवते. अध्यक्ष महोदय, तुम्ही त्या धुंदीत आहात, त्यामुळे सत्य लपवलं जात आहे. त्यामुळे माझी विनंती आहे सरकारला की तरुणाई उद्ध्वस्त होत असताना हा संताप उफाळून जर येतोय, या नोकर भरतीमुळे संघर्ष जो पाडला झालाय, त्यापुढे तुमच्यावरचाच विश्वास कसा राहील? या संदर्भात ही कंत्राटी भरतीमुळे तर तरुणांचा पूर्णतः आयुष्य उद्ध्वस्त चाललाय. तुम्ही आरक्षण संपवण्याचा घाट घातलाय. ओबीसी, बहुजनांचा, ओबीसी, SC, ST हे आरक्षण मुळापासून संपलं पाहिजेत. या तरुणांना आरक्षणाचा लाभ मिळूच नये अशा पद्धतीचं कट आणि कारस्थान तुम्ही करतायत. म्हणून कंत्राटी भरती तुम्ही करतायत, हे त्या ठिकाणी आता लपून राहिलं नाही. अध्यक्ष महोदय, आरक्षण संपवण्याचा तुमचा घाट आहे. यापेक्षाही आरक्षण विरोधी, त्यामुळेच आरक्षण विरोधी, शेतकरी विरोधी प्रसिद्धीसाठी काम करणार या विरोधावल्यात तुम्हाला का लावत आहे हे जाणं तुम्हाला याचं उत्तरही या ठिकाणी अध्यक्ष महोदय आहे. आमचा युवक ड्रगच्या विळख्यातच नाही तर ऑनलाईन गेमिंग मध्ये सुद्धा आता हा उद्ध्वस्त होत चालला.
त्याला दुर्दैवानं सांगायला लागतं, या राज्यामध्ये ही संस्कृती नाही आपली. या राज्यामध्ये एकीकडे आम्ही कॅसिनो सुरू करणार नाही म्हणून ते आता 76चा कायदा रद्द करण्याचं बिल केलं. सोशल मीडियाचा फार मोठा दुरुपयोग केला जातो अध्यक्ष महोदय. सोशल मीडियाचा उपयोग चारित्र्य आणण्यासाठी केला जातोय. गल्लीपासून दिल्लीपर्यंत सर्व सगळं सुरू आहे अध्यक्ष महोदय. कोणताही किती मोठा व्यक्ती असू देत, त्याच्या आयुष्याला, त्याचं आयुष्य किंवा त्याला बदनाम करण्याचं काम हे मात्र हे पेड टोळ्या बेमालूमपणे करतायत, बिनधास्तपणे करतायत अध्यक्ष महोदय. आणि म्हणून महिला मुलींना यावरून त्रास दिला जातो. याचा उपयोग राजकारणाला होतो, पण महिला तरुण मुली यांना सुद्धा या ठिकाणी त्रास होतो अध्यक्ष महोदय. याला सरकारनं आळा घालायला पाहिजे. सोशल मीडियाचा आधार घेऊन विघात समाज विघात कृत्य करतो जो कोणी करत असेल किंवा खत पाणी घालत असेल त्याचा बंदोबस्त सरकारने केला पाहिजे अध्यक्ष महोदय. खरं तर या ठिकाणी हे अत्यंत आवश्यक आहे अध्यक्ष महोदय. मार्क ट्वेन म्हणतात, अमेरिकन लेखक, सत्याने पायात जोडे घालण्यापूर्वी खोट्याची एक पृथ्वीची प्रदक्षिणा होईल. बघा, हे पूर्ण प्रदक्षिणा होईल म्हणजे सत्याने पायात जोडे घालण्यापूर्वी खोट्याची एक पृथ्वी प्रदक्षिणा पूर्ण झालेली दिसेल. खोटा सत्य आणि असत्यातला एवढा मोठा फरक आहे अध्यक्ष महोदय. म्हणून आजची तरुण पिढी ऑनलाईन गेमिंग, बॅटिंग, कॅसिनो सारख्या याच्यामध्ये अडकत चालली अध्यक्ष महोदय. तरी देखील तुम्ही बिलाच्या माध्यमातून त्याला प्रोत्साहन देण्याचं काम केलं. काय दिलं मला कळत नाही. या ठिकाणी ह्या तरुण पिढीच्या भविष्यासाठी अत्यंत महत्वाचा एक बिल होता. जुगारयुक्त महाराष्ट्र तुम्हाला करायचा होता, त्याचं देखील उत्तर तुम्ही दिलं नाही. खरं तर अशा बाबीवर विचार करण्यासाठी तज्ञाची समिती तुम्ही करायला पाहिजे होती, पण तसे न करता तो बिल जो आहे मागचा बिना चर्चेने, विरोधक बाहेर होते, तो बिल मंजूर करून घेतला. त्यावर चर्चा करू दिली नाही. तो बिल आपण बिनधास्तपणे माफ करून घेतला, आपला पास करून घेतला अध्यक्ष महोदय. खरं तर मला वाटतं की तुम्ही तसं का केला याचंही उत्तर खरं म्हणजे मिळालं पाहिजे. खरं तर हे बिल डायरेक्ट पास करताना जर तुमच्या समितीला अध्यक्ष मिळाला नसेल, आम्ही समिती मागितली होती अध्यक्ष महोदय, तर आमचे मित्र जाऊन आले ना मकाऊ रिटर्न, त्या मकाऊ रिटर्नला यांना विचारलं पाहिजे होता. स्पेशल मकाऊ रिटर्नला द्या, काहीतरी सांगा, सल्ला घ्या. त्याचा सल्ला घेण्याची आवश्यकता होती अध्यक्ष महोदय. एक सदस्यीय नमित समिती नेमा, तर त्यांना नेमलं तर 10 मिनिटांमध्ये हा अहवाल येईल. त्यांचा थोडा अनुभव आहे अध्यक्ष महोदय, पण मी त्या संदर्भात सांगणार नाही. तुम्ही सांगणार की केंद्रात जीएसटी काउन्सिलने ठरवल्यामुळे बदल केला व मग हे सभागृह सार्वभौम आहे, हा देखील आहे की नाही हा खरा प्रश्न पडतो अध्यक्ष महोदय. तुमच्या या कृत्याचे पापाचे वाटेकरी या सगळे सदस्य जरी असले तरी येणाऱ्या पिढ्या यांना माफ करणार नाही अध्यक्ष महोदय. म्हणून माझी सरकारला विनंती आहे की त्या बिलाचं पुनर्विचार आपण करा आणि युवक आणि महिलांना या कॅसिनो बेटिंग पासून, ऑनलाईन गेमिंग पासून, हे जे काही सगळं चाललेलं आहे, मोठमोठे जे हिरोईनी याचा जो प्रचार प्रसार करतात, ऍडव्हर्टाईज करतात आणि तरुणांना तिकडे आकृष्ट करतात, करोडोनी अब्जोनी चुना लावून ते कुटुंब उद्ध्वस्त करण्याचं जे पाप चाललंय त्याला रोखण्याची आवश्यकता अध्यक्ष महोदय. मला वाटतं की ते तुम्ही नक्की करू शकाल. म्हणून कॅसिनो, ऑनलाईन गेमिंग, बेटिंग सारखी बेटिंग कमी काय म्हणून आमचे जुने सहकार मंत्री, आमचे शंभूराजे, बसा ना जरा, आमचं भाषण सुरू आहे. पुढे बाळासाहेब देसाई, त्यांचे नातू तुम्ही, बाळासाहेबांनी काय केलंय अध्यक्ष महोदय? बाळासाहेब देसाईंचा वारसा आहे. त्यांनी घराघरात पुस्तकं नेली होती. खरं म्हणजे त्यांचा फार मोठा गावागावात शाळा, एबीसीचा आग्रह त्यांनी धरला होता त्यावेळेस, आपल्याला माहित असेल. आपण आता नातूच आहात, आम्हाला सांगण्याची गरज नाही. तुम्ही काय म्हणलात? तरुणामध्ये बिअर पिण्याचं प्रमाण कमी होत चाललंय, त्यासाठी समिती नेमा. वा, आजोबा काय सांगून गेलेत, नातू काय सांगत आहेत, हा खरा प्रश्न महाराष्ट्राला पडला अध्यक्ष महोदय. आणि म्हणून आता तुम्ही या गावागावात बाटल्या कमी झाल्या का याचा अभ्यास करताय का? हे बरोबर नाही. काय दिवस आले अध्यक्ष महोदय, काय दिवस आले राज्यामध्ये, काय दिवस आले हे बघा. मी बोलत असताना मंत्री महोदयांनी मी बाळासाहेबांचं नाव नाही घेतलं. त्यांनी नाव घेतलं नसतं तर मला हरकत घेण्याचा विषय नव्हता. सन्मान्य विरोधी पक्ष नेत्यांच्याबद्दल आम्हाला पूर्ण आदर आहे. लोकनेते स्वर्गीय बाळासाहेब देसाई साहेबांचा शिक्षणासाठी त्यांनी घेतलेली ईबीसी सवलत, त्याचा आदरानं आपण उल्लेख केला. आम्हाला त्याचा अभिमान आहे. त्यांच्या परिवारातला मी आहे, त्याचाही मला अभिमान आहे. परंतु त्याचा संदर्भ तरुणांच्या मध्ये बियर पिण्याचं प्रमाण कमी होतं ह्याचा दुरान्वय नाही, कुठेही संबंध नाही. सन्मान्य विरोधी पक्ष नेते महोदयांचं जे मत आहे त्याच्यासाठी बियर वरती असणारं रेट स्ट्रक्चर, त्याच्यासाठी एक अभ्यास समिती फक्त नेमलेली. ती बियर उत्पादकांनी जे निवेदन सरकारकडे दिली त्याच्या बाबतीत काय तुमचं मत आहे
हे वरिष्ठ अधिकाऱ्यांच्याकडनं त्याचा अभ्यास समिती नेमलेले, त्यांचा अजून अहवाल सुद्धा आलेला नाही. कुठेही बिअरचा खप वाढावा, तरुणांच्या मध्ये व्यसनाधींचं प्रमाण वाढावं असा बिलकुल त्याच्या पाठीमागचा उद्देश नाही. सन्मान्य विरोधी पक्ष नेत्यांचा गैरसमज झालेला आहे, एवढं फक्त मला त्यांच्या निदर्शनाला आणायचं आहे. मी लोकनेते बाळासाहेब देसाईंनी केलेलं काम सांगितलं अध्यक्ष. पण त्या खात्याचे मंत्री म्हणून ही जी समिती नेमली, ही समिती कशासाठी नेमली त्याचा खुलासा विस्तृत त्यांनी करावा अशी माझी विनंती आहे. उत्तरामध्ये करावा, मग त्याचं उत्तर आम्हाला मिळेल. कारण ती समिती नेमली हे खरं आहे, ते कशासाठी नेमली मी सांगितलं. त्याचं चुकत असेल तर तुम्ही त्याचं उत्तर द्यावं. पण ह्या दिवस काय आलेत अध्यक्ष महोदय की ही परिस्थिती काय येते, बिअर शॉपी हॉटेलमधून जे मद्य विक्री करता येईल याचे धोरण ठरवण्यासाठी सध्या फाईल पुढे सरकत आहे. कसे धोरण ठरवावं, कसा खप वाढवावा, एक एक फाईल हळूहळू चालली आहे आणि त्याचं उत्तर नक्की मला मिळेल अशी मला अपेक्षा अध्यक्ष महोदय. हे संपूर्ण विडख्यामध्ये हा युवक सापडला आहे. युवकांसाठी नोकरी रोजगार देण्याची गरज आहे की नाही अध्यक्ष महोदय. पण खरं तर काय झालंय, चुकीच्या धोरणाचा फटका युवकांना बसतोय. नैराश्याच्या गर्तेत मी सांगितलं हा युवक व्यसनाधीन होत चाललाय. त्यामुळे ड्रग मुक्त महाराष्ट्र करण्यासोबतच युवकांच्या हाताला काम देखील तुम्ही दिलं पाहिजेत. आमचे उदयजी सामंत आमचे जुने सहकारी आहेत, अनुभव चांगला आहे त्यांचा, सध्या ते त्या विभागाला होताना दिसत आहे. ते जाऊन डाऊस वगैरे जाऊन आणतायत, काही घोषणा करतायत, बोलत आहेत. पण आता काय त्याचं उत्तर, शेवट मी काही प्रश्न या ठिकाणी उपस्थित करणार अध्यक्ष महोदय. अध्यक्ष महोदय, मंत्री महोदयाचं लक्ष या ठिकाणी नक्कीच दिलं पाहिजे अध्यक्ष महोदय. उद्योगाला अधोगती लागली अध्यक्ष महोदय. या राज्यातील 4448 मागच्या वेळेसही बोललो उद्योग बंद पडलेत. नव्या इन्व्हेस्टमेंट धारकांनी, नवे गुंतवणूकधारक महाराष्ट्रातल्या या संपूर्ण अस्थिर परिस्थितीमध्ये उद्योगाकडे, उद्योग वाढीसाठी किंवा गुंतवणुकीसाठी त्या लोकांचा कुठलाही पॉझिटिव्ह असा रिस्पॉन्स महाराष्ट्राला नाही. कसं राहील, सरकार अस्थिर, महाराष्ट्रातला समाज अस्थिर, आपसातले भांडणं मोठ्या प्रमाणात झाले अध्यक्ष महोदय. त्यामुळे गुंतवणूकदार आता तो पुढे धजावत नाही आहे आणि महाराष्ट्रातील उद्योगाला निश्चित यामुळे थोडीशी अडचण झाली आहे. त्याला मंत्री महोदयाला असं दोष देता येत नाही. पण अध्यक्ष महोदय, नागपूर येथील मिहानमध्ये आता आपल्याकडे जागा आहे, तरी IT पार्क होत नाहीत. फार्मा उद्योगाची हीच परिस्थिती आहे. त्यांना गुजरात मधून आमंत्रण आलं कारण सुविधा देत नाही. त्यामुळं ते गुजरातचं आमंत्रण आलं आहे ते तिकडे पडतील. तुम्ही बल्क ड्रग पार्क, IT पार्क उभारण्यासाठी आता पुढाकार घेणार आहात का? नागपुरात अधिवेशन होत आहे, पंचतारांकित मिहान आहे, उद्योगाची वानवा आहे, जागा पडून आहे. IT पार्क होऊ शकतो, सवलती द्या, वाटेल ते द्या. रामदेव बाबाला 1 रुपयानी जमीन देऊ शकतो, यांना फुकट द्या. इथे IT पार्क येऊ शकतील अध्यक्ष महोदय. लाखो तरुण पुण्याला जातात, हैदराबादला जातात, बेंगलोरला जातात. हे करू शकतो आपण, पण इच्छाशक्ती असली पाहिजे. यासाठी इथे लक्ष आपण सरकार म्हणून देणार का, हा माझा प्रश्न अध्यक्ष महोदय. वीज दरवाढीमुळे स्टील उद्योग छत्तीसगडच्या वाटेवर आहेत अध्यक्ष महोदय. अनेकांनी छत्तीसगडकडे वाट धरली आहे, उद्योगांनी छत्तीसगडकडे वाट धरली अध्यक्ष महोदय. इंटरनॅशनल फायनान्स सेंटर गुजरातनं कधीच पडलाय, डायमंड मार्केट गुजरातला गेलाय. या सगळ्याचा परिणाम तुम्हाला बुलेट ट्रेन सुरू होऊ द्या, मग भोगायला मिळेल. ते बुलेट ट्रेन एकदा सुरू झाली तर चलो गुजरात, मुंबई राह बोंबलत, घंटा वाजवत ही परिस्थिती येणार आहे. त्या परिस्थितीला त्यावेळेस कोण जबाबदार असेल याचं उत्तर युवक शोधतील अध्यक्ष महोदय. ही अत्यंत, मंत्री महोदय, तुम्ही केंद्रानं गुजरात मधील गिफ्ट सिटीला दिलेला लाभ तपासा. फार धक्कादायक असं वास्तव्य कळेल तुम्हाला अध्यक्ष महोदय. उद्योग विभागाने एक नवीन चांगली पॉलिसी आणली पाहिजे, जेणेकरून विदर्भातील उद्योग, महाराष्ट्रातील उद्योग वाढले पाहिजे अध्यक्ष महोदय. महाराष्ट्राचं उद्योग क्षेत्रातलं स्थान हिरावून घेण्याचं कट सुरू आहे अध्यक्ष महोदय आणि ते सक्सेस होताना दिसत आहे. तिथे महाराष्ट्राची अधोगती व्हावी हे सगळ्या पद्धतीनं सगळा कट चालला अध्यक्ष महोदय. म्हणून रायगड जिल्ह्यामध्ये मुंबईजवळ अशी एक सिटी आपण बसवण्याची तपासणी करा. त्यामध्ये केंद्राचा दुजाभाव हा मुंबईचं महत्व कमी करणार आहेच, पण आपल्याला सांगतो तिथे 25,000 एकर जागा आपल्याकडे उपलब्ध आहे. त्या ठिकाणी तो करण्याची आवश्यकता आहे. वाईन उद्योगात मराठी उद्योजक आहेत, त्यांची संख्या मोठी अध्यक्ष महोदय. त्यांच्या मोठ्या समस्या निर्माण झाल्या आहेत. त्या संदर्भात कॅबिनेट समोर आणायचा प्रस्ताव आज लाल फितीत अडकला आहे, तो सुद्धा आपण केला पाहिजे. इथेनॉल शेतीपूरक उद्योग ठरत आहे, इथेनॉल प्रकल्प उभे राहणे गरजेचे आहे. त्यासाठी कॅबिनेट पुढे लवकर तुम्ही धोरण आणलं पाहिजे. देशातील 5 राज्यांनी इथेनॉलचं धोरण आणलं. महाराष्ट्रात आपण प्रगत राष्ट्र म्हणतो, औद्योगिक दृष्ट्या आपण राज्य म्हणतो, औद्योगिक पुढे आलेलं राज्य म्हणतो. त्यापणे पण इथे कुठेही तशी पॉलिसी या ठिकाणी झाली नाही अध्यक्ष महोदय. तळेगाव येथे हुंडाई कंपनीचे वेंडर पार्क उभे केले,
त्याबद्दल तुमचं आम्ही अभिनंदनच करू. पण 1.5 वर्ष झाली तरी 2,500 एकर जागेला अजून परवानगी दिली नाही. केंद्राच्या पर्यावरण विभागांची याला अध्यक्ष महोदय अजूनही परवानगी मिळाली नाही. 1.5 वर्ष होऊन अशी अनास्था असू शकते महाराष्ट्राच्या संदर्भात. गुजरात असती तर काय 2 महिन्यामध्ये परवानगी मिळाली असती. त्याचं वजन वापरलं गेलं पाहिजे होतं. त्या सत्ताधाऱ्यांनी जाऊन तिकडे आणून येते मोठा उद्योग होतोय अध्यक्ष महोदय. 2,500 एकर जागेमध्ये मोठी गुंतवणूक येते आहे. त्या संदर्भातला निर्णय होण्याची आवश्यकता अध्यक्ष महोदय. दादा गटाचे दादा ते नाही जाता ते आमचे धनंजय मुंडेजी गोयलना भेटायला गेले होते. ते काय झालं पानं पुसून आले. त्यानंतर देवेंद्रजी गेल्यावर लवकर निर्णय झाला. म्हणजे देवेंद्रजी तुम्ही दिल्लीला जाताना यांना घेऊन जात जा म्हणजे तुमचं काम होईल. यांना नेल्याचं समाधानही होईल. उगीच हे हात हलवत जातात हात हलवत येतात याला उपयोग होणार नाही. म्हणून सरकारने केवळ अध्यक्ष महोदय केवळ घोषणा दिल्या की विदर्भाच्या तोंडाला पानं पुसलीत. विदर्भातून सप्राण प्रकल्प गेला. भद्रावती येथील 20,000 कोटी रुपयाचा कोळसा प्रकल्प घोषणा झाली. म्यानमधून एअरबस गेली. विदर्भ ओसाड करायला लागला. इन्फ्रास्ट्रक्चर उभं झालं की डेव्हलपमेंट होत नाही. डेव्हलपमेंट होते म्हणते जातात. इथेच काय आला मेट्रो आली रोड आले सडक झालेत पण काय झालं उद्योग का जात आहेत. उद्योग का पळवले जात आहेत. उद्योगातून अनास्था का निर्माण होत आहे. मोठ्या प्रमाणात बेरोजगार का वाढत आहे. याचं उत्तर सत्ताधाऱ्यांनी या ठिकाणी दिले पाहिजे. असे अनेक उदाहरण देता येतील अध्यक्ष महोदय. म्हणून आमची विनंती आहे की आपण या ठिकाणी या संदर्भात लक्ष घालण्याची आवश्यकता अध्यक्ष महोदय. खरं तर शेवट 2-3 विषय अत्यंत महत्वाचे अध्यक्ष महोदय मी मांडणार आहे अध्यक्ष महोदय. खरं म्हणजे आर्थिक बेसिस काय आली. शेवटी मी सरकारच्या आर्थिक बेसिसवर काही प्रमाणात बोललं पाहिजे कारण हे संपूर्ण वस्तुस्थिती जी आहे अध्यक्ष महोदय ती फार आत्ताची चुकीची चालली आहे. मी खरं तर पुरवणी मागण्या पाहिल्यावर लक्षात येते अध्यक्ष महोदय सरकार आणि आर्थिक शिस्तीचा काही संबंध राहिला का हा खरा प्रश्न निर्माण होतो राज्यामध्ये. कारण सन्माननीय अजित दादा तुम्ही गैरसमज करू कुठे गेलेत दादा गेले काय गेलेत. कारण गैरसमज करू नका कारण तुमचा नाईलाज आहे ते आम्हाला कळतं. कारण यामध्ये त्यामुळे तुम्ही काहीच बोलणार नाही. पण दादा मी सांगू इच्छितो उपमुख्यमंत्री पुणे की तुम्ही हे करू शकलात. दादा हे तुम्ही करू शकला असता हे देखील राज्याला माहित आहे. पण महाविकास आघाडीच्या सरकारची चाबी तुमच्याकडे होती. एक हाती कधीही खोला कधीही बंद करा कुणालाही द्या कुणालाही ठेवा. आता तो राहिला नाही. आता फक्त तुम्हाला चाबी दिली आहे आणि किल्ल्या दिलेल्या नाहीत. म्हणजे चाबीच्या ओरिजिनल दिली डुप्लिकेट दिली. ओरिजिनल दुसऱ्याकडे आहे ते नागपूरकरकडे आहे डुप्लिकेट दादाकडे. म्हणून त्यामुळं तिजोरी बारामतीत एक किल्ली ठाण्यात दुसरी किल्ली नागपुरात असं होईल काय. त्यामुळे दादाचा नाही लाज. त्यामुळे ते काय शिस्त काय लावणार आहेत. तुम्हाला मी काही और्थिक गोष्टी सांगणार अध्यक्ष महोदय. माननीय मुख्यमंत्री उपमुख्यमंत्री आणि तत्कालीन माननीय देवेंद्रजी फडणवीस यांच्या अर्थसंकल्प सोप्या भाषेत हे पुस्तक आम्ही वाचलं अध्यक्ष महोदय. सगळ्यांना दिलं ते. त्यामध्ये त्यांनी लिहिलंय पुरवणी मागण्याचे विश्लेषण शासनाच्या आर्थिक स्थितीवरती प्रकाश टाकते. सहज कल्पना करता येईल अशा खर्चासाठी पुरवणी मागणी करण्यात आल्यास त्यातून आर्थिक बेशिस्त लक्षात येते. खरं तर निधीची आकस्मिकता गरज पडावी म्हणून असा आता तो कुठलाच प्रसंग नाही असा. मग आज काय एवढा 53,000 कोटीच्या मागे करून घेतला अध्यक्ष महोदय. गोडबोले समितीच्या शिफारशीनुसार मागण्याचं प्रमाण बजेटच्या 5% असावं आणि आपत्कालीन परिस्थितीमध्ये 10% असावं असं स्पष्टपणे गोडबोले समितीने म्हटलं. तरी पण डिसेंबर पर्यंत सरकारने जवळपास 97,000 कोटीच्या पुरवण्या मागण्या मान्य केल्या ज्याचं बजेटचं प्रमाण हे 17.7% अध्यक्ष महोदय. या गतीनं सरकार 2017-18च्या तत्कालीन भाजप सरकारचा जो 21% जो पुरवणीचा रेकॉर्ड होता तो नक्की मोडेल असा मला विश्वास आहे. तो मोडण्याची तयारी सुरू झाली अध्यक्ष महोदय. 2018च्या हिवाळी अधिवेशनामध्ये तत्कालीन विधान परिषद विरोधी पक्षनेते आणि आत्ताचे कृषी मंत्री यांनी पुरवणी मागण्याचे प्रमाण अर्थसंकल्पाच्या 62.64 वर गेले होते. त्यावेळेस हे प्रमाण पाहून सरकारवर आर्थिक दृष्ट्या बेशिस्त आहे असा त्यांनी त्यावेळेस कोपरखडी मारली होती अध्यक्ष महोदय. अध्यक्ष महोदय खरं तर फिस्कल रिस्पॉन्सिबिलिटी अँड बजेट मॅनेजमेंट ऍक्ट नुसार आज जीएसडीपीचा 20% पर्यंतचा कर्ज आपण घेऊ शकतो हे माननीय मंत्री बोलले. आम्हालाही मान्य आहे ते घेताच येतं. पण ते काही काळ मी 2 वर्ष राज्यमंत्री म्हणून काम केलं अध्यक्ष महोदय. पण घेतलंच पाहिजे असा काही दंडक थोडी आहे. आपण घेऊ शकता
पण आज विरोधी पक्ष नेते आपण आता अर्धा तास संपून 10 मिनिटात कन्क्लूड करूया, कारण आपल्या ऐकून घ्या माझं, कारण आपल्यानंतर मला वाटतं जयंत पाटील साहेबांना बोलायचं आहे. म्हणून आपल्याला आता बरोबर 1:28 झालेली आहेत. आपल्याला 2 वाजता उत्तर घ्यायचं आहे. त्यामुळे बसून तर घ्या, ऐकून घ्या, लक्षवेधी थांबा जरा. आपलं आपण कन्क्लूड करा 10 मिनिटात. त्यानंतर जयंत पाटील साहेबांनी आवाड साहेब आपण वेळेचं भान ठेवून आपल्याला करायला लागेल, बाकी पण बिझनेस आहे. चला. असं आहे अध्यक्ष महोदय, विरोधी पक्षनेत्यांनी किती बोलावं हे आता तुम्ही जर सांगत असाल तर मी तुमचा मान म्हणून थांबतो. धन्यवाद. पण तुम्ही सगळा रेकॉर्ड बघून बसा. अंतिम आठवड्या प्रस्तावावर कुणी अशा पद्धतीनं थांबवलंय का? नियमाचा तुम्ही आधार घेत असाल तर मला थांबावं लागेल, पण परंपरेचा आधार घेत असाल तर मला तुम्ही अशा पद्धतीनं 10 मिनिटं असं नाही म्हणू शकत. पण माझी तुम्ही म्हणाल शेवट काय सर्वोच्च स्थानी तुम्ही माझी आपल्याला पण मला विनंती आहे, आपण 20 10 मिनिटात मिनिटामध्ये conclude 20 करावं. मिनिटामध्ये हे सगळं Conclude संपवावं. करावं. तुम्ही 10 दिलेत, मी माझे 10 मिनिट अधिकच जोडतो अध्यक्ष महोदय. मला एवढं सांगायचं आहे की त्यामध्ये 20% आपण कर्ज घेऊ शकतो. पण जर तुम्ही म्हणताय कर्ज घेऊ शकतो तर मग आमच्या विदर्भातील पैनगंगा नळगंगा जोड प्रकल्पासाठी 88,000 रुपये कोटीचं कर्ज घेऊन या सभागृहामध्ये सभागृह संपण्याच्या आत अध्यक्ष महोदय हे सरकार घोषणा करणार आहे का? आणि त्याची आजच तुम्ही घोषणा करा. 88,000 कोटीचं आम्ही कर्ज घेऊ आणि या पैनगंगा नळगंगा जोड योजनेला याचा उपयोग होईल आणि 15 लाख हेक्टर जमीन या विदर्भातील मराठवाड्याच्या काही जिल्ह्यापर्यंत त्याचा उपयोग होईल आणि सिंचनाखाली येईल. असा ऐतिहासिक निर्णय घेऊन आपण जात असाल तर आपलं अभिनंदन करण्याचं काम आम्ही करू अध्यक्ष महोदय. महसुली तुटीचा अंदाज बजेटमध्ये आहे, त्याचं नियोजन केलेलं असतं. वाढीव कर्ज शासन घेणार असेल तर त्याला ठोस कारणही लागतं अध्यक्ष महोदय. त्यामुळं मी ऑक्टोबर 2023 पर्यंत महसुली तूट मागील वर्षाच्या तुलनेत 8% वाढली अध्यक्ष महोदय. ऑक्टोबर 23 पर्यंत पगारासाठी बजेट तरतुदीच्या 122% खर्च आत्ताच झाला. 3 महिने पुन्हा शिल्लक आहे. मग आज सगळ्यामध्ये महाराष्ट्र प्लॅन स्कीम इन्फॉर्मेशन मॅनेजमेंट सिस्टीमच्या डेटानुसार महाराष्ट्राची या वर्षीच्या 2057 योजनांसाठी खर्चाची तरतूद 2,10,018 कोटी आहे. त्यापैकी आता झालेला खर्च हा 50,000 फक्त 50,120 कोटी झाला अध्यक्ष महोदय दाखवला आहे. तुम्हीच दाखवला आहे. म्हणजेच एकूण तरतुदीच्या केवळ 25%च्या आसपास हा खर्च आहे. आणि अशा स्थितीत उदाहरण देतो मी तुम्हाला, बहुजन कल्याण विभाग म्हणजे आपण जर पाहिलं तर म्हणजे या संदर्भात मध्ये जो बजेट आहे राज्याचा 5,47,000 आणि योजनावरील खर्च किती 2,10,000 2057 योजनावरील खर्च. त्यामध्ये आतापर्यंत झालेला खर्च फक्त 50,120 कोटी. म्हणजेच डिसेंबर म्हणजे आर्थिक वर्षाच्या 9व्या महिन्यापर्यंत आपण आहोत तरी तरतुदीच्या प्रमाणात केवळ आणि केवळ 25% खर्च झाला असताना सरकारने नव्यानं 55,000 कोटीच्या मागण्या पुरवणीमध्ये टाकण्याची गरज काय होती हा खरा प्रश्न उपस्थित होता अध्यक्ष महोदय. मी उदाहरणादाखल एक सांगेल. बहुजन कल्याण विभाग तरतूद आहे 4,349 कोटीची. पावसाळी अधिवेशनामध्ये पुरवण्यापोटी मागण्या होत्या 526 कोटी आणि या अधिवेशनातील मागण्या आहेत 3,377 कोटी. म्हणजेच या विभागाने बजेटच्या खर्चाच्या जवळपास 100% जेवढा बजेट आहे तेवढेच पुरवणी मागण्या केल्या अध्यक्ष महोदय. मला मात्र माहितीनुसार मिळालेला हा जो एकूण प्रस्ताव आहे 54 मंजूर योजनांपैकी 13 योजनांचा प्रत्यक्ष खर्च 0 आहे. तरी पण आपण पुरवणीमध्ये मागण्या केली, पैसे मागितले. हे काय चाललं अध्यक्ष महोदय? 3,377 कोटीची मागणी आपण केली. बीडीएस रिलीज झाला आहे पण खर्च अजूनही झाला नाही अध्यक्ष महोदय. एकीकडे प्रत्यक्ष खर्च 0 असताना नवीन पुरवण्या मागण्या मान्य करणे हे योग्य आहे का याचा विचार होण्याची आवश्यकता अध्यक्ष महोदय. म्हणून मी या संदर्भात पाणी पुरवठा योजना असेल ती स्थिती आहे. अधिक मूळ बजेटच्या पुरवणी मागण्या मधील तरतूद जास्त आहे. बघा मूळ बजेटपेक्षा याचा नक्कीच या सर्व आणि योजनाही अनेक योजनांवरचा खर्च 0 आहे आणि तरी 25% अधिक खर्चही झाला नाही तरी मोठ्या प्रमाणामध्ये अध्यक्ष महोदय हे सगळं सुरू आहे. हे सरकार पुरवणी मागण्याचा उपयोग मला वाटतं की एक लॉलीपॉप सारखा करताय की काय अशी परिस्थिती आहे. आमदार नाराज दिसला लगेच पुरवणी म्हणजे मागणीचा लॉलीपॉप द्यायचा आणि सरकारचं धोरण सांगायचं धोरण दिसतंय अध्यक्ष महोदय. आमदार नाराज झाला की दे
हे सगळं काय चाललं आहे? अशा प्रकारे पैशातून सरकार टिकवण्याचा एक कार्यक्रम सुरू आहे अध्यक्ष महोदय. भाजपच्या एका हातात क्लीन चिट आणि दुसऱ्या हातात आता वॉशिंग मशीन पावडर आहे. टाका, शुद्ध करून काढा बाहेर. टाकला की तो अत्यंत शुद्ध होऊन बाहेर पडतो अध्यक्ष महोदय. मला थोडासा मला या सभागृहामध्ये गेली 10 दिवस आपण वर्किंग डेज मध्ये काम करतो, हा 10वा दिवस आहे अध्यक्ष महोदय. मला जरा सभागृहाच्या गरिमेबद्दल आपली माफी मागून मी काही इथे बोलणार आहे अध्यक्ष महोदय. तुम्ही सर्वोच्च स्थानी आहात अध्यक्ष महोदय. मी सभागृहातील काही बाबी आणि तुमच्या निदर्शनास आणून देण्याची आवश्यकता आहे. गेली 10 दिवस आपण सभागृहाची परिस्थिती आपण पाहिली, ज्या पद्धतीनं जे काही चाललं होतं याबद्दल मला अपेक्षा आहे की आपल्याकडून थोडासा शिस्तीचा बडगा निश्चितपणे उगारला जाईल. आपला नितांत आदर आहे म्हणून मी हे राखला गेला पाहिजेत म्हणून मी हे बोलतोय अध्यक्ष महोदय. सभागृहाच्या गरिमेबद्दल आणि अध्यक्षांच्या आदराबद्दल माझ्या भावना आपण समजून घेतल्या पाहिजेत. विधिमंडळाचे काम 2 स्तरावर चालते अध्यक्ष महोदय. कायदेमंडळ या नात्याने नवीन कायदे करणे आणि अस्तित्वातील असलेल्या कायद्यामध्ये दुरुस्ती करणे, 2 वर आपला फोकस असतो अध्यक्ष महोदय. परंतु दुर्दैवानं यासाठी विधिमंडळाच्या विविध समित्याचे कामकाज व विधानमंडळाच्या अधिवेशनाच्या कामकाजाचा समावेश होतो. पण अध्यक्ष महोदय, महत्वाच्या प्रश्नावर चर्चा सुरू असताना सदस्यांनी फार डिस्टर्ब पूर्ण दिसला अध्यक्ष. कोण कुठे फिरत होता, बगीचा असल्यासारखे आपण वागत होतो. यावर एकदा शिस्त लावा अध्यक्ष महोदय. सभागृहाचं काम गांभीर्यानं करण्याची आणि होण्याची आवश्यकता आहे. हे संपूर्ण एक सदनाची शिस्त बिघडल्याचं त्यावेळेस आम्हाला अनेक वेळा दिसलं अध्यक्ष महोदय. तिकडे मुख्यमंत्री महोदय इथे असतात, दोन्ही बाजूने त्यांना घेरून चर्चा होत असते. विरोधक बोलत असतात, त्यांचं ऐकायचं सदस्यांचं की विरोधक बोलतात त्यांचं ऐकायचं. त्यामुळे त्या प्रश्नाचं गांभीर्य राहत नाही. व तिकडे सगळे सदस्य मांडत असतात, त्यांच्या भावना लोकांच्या असतात. त्या 3 लाख लोकांचं प्रतिनिधित्व करून या ठिकाणी अध्यक्ष महोदय येतात. अरे सभागृहाचा नेता उपस्थित राहिला, विरोधी पक्षाचा नेता उपस्थित राहिला, सर्व खाली बसतात. पण आज सभागृहामध्ये ते सगळं उलट चाललंय. खेदानं हे नमूद करावं लागतं अध्यक्ष महोदय. अध्यक्ष महोदय, मी काही गोष्टी आपल्या पुढे या ठिकाणी नक्की सांगितलं पाहिजे म्हणून मी ते सांगण्याचा प्रयत्न केला. आपल्याकडे खरं म्हणजे अपात्रतेच्या सुनावणीचं काम आहे, त्यामुळे आपण तिकडे जास्त व्यस्त असतात. आला या ठिकाणी सभागृहाच्या, त्यामुळे थोडासा वेळ आपण कमी देऊ शकलात, जास्त वेळ देऊ शकला नाही. पण सभागृहाच्या उज्ज्वल परंपरेचं पालन करण्याची जबाबदारी खुर्चीवर बसणाऱ्या सर्वांची अध्यक्ष महोदय. आणि हे करत असताना ही खंत करावीशी वाटते की ती म्हणजे कोणतीही सविस्तर चर्चा न करता आम्ही बाहेर गेलो आणि 5 बिलं इथे मंजूर करून घेतले अध्यक्ष महोदय. महत्वाची बिलं होती, राज्याच्या हिताची बिलं होती. विरोधकांच्या आणि सत्ताधाऱ्यांना यापेक्षा, सत्ताधारी विरोधक पेक्षा या राज्यातील 18 कोटी जनतेच्या हिताचा ज्यावेळेस निर्णय होतो ती चर्चा, साधक बाधक चर्चा होऊन ते पुढे जावं ही अपेक्षा होती अध्यक्ष महोदय. पण आम्ही बाहेर पडलो आणि फटाफट बिलं काढल्या गेली. हे दुर्दैवाने या ठिकाणी सांगावं लागतं अध्यक्ष महोदय. म्हणून हा विषय मला इथे मांडायचा होता. महत्वाच्या प्रश्नावर सुरू असताना सभागृहाचा डेकोरम पाळला गेला पाहिजे. चर्चेच्या वेळी मंत्रीच कमेंट करतात, बसण्याची पद्धतही वेगळी. काही मंत्री तर पूर्ण पाय पसरून बसले दिसतात. व्हिडिओ काढा, तिथे तुम्ही बसले असताना मंत्र्यांनी कसं बसावं, सर्व सदस्यांनी कसं शिस्तीत बसावं, पण तेच सगळं पाडताना दिसत नाहीत. पूर्ण पाय पसरून अशा पद्धतीनं बसलं जातं अध्यक्ष महोदय. हे सगळे टीव्ही चॅनलवरून लाईव्ह पाहतात. हे जाणो तुम्ही तिकडे आपल्या खुर्चीवर बसायला सांगा, आदेश द्या अध्यक्ष महोदय. तो हसतोय ते बघा, बसण्याची पद्धत, ही पद्धत जी चालली हा तुमचा अवमान करणारी अध्यक्ष महोदय. सर्वोच्च सभागृहाच्या सर्वोच्च सभागृहाच्या त्या स्थानी बसणाऱ्या त्यांचा तो अवमान आहे असं आम्ही समजतो अध्यक्ष महोदय. ती शिस्त पाळली गेली पाहिजे. आणि गिरीश महाजन साहेब, आपण आपल्या जागेवर कृपया बसावा. गप्पा मारणं, मंत्र्याच्या भोवती गोळा होणं हे आता थांबवणं. आता यामध्ये खरं म्हणजे मी सांगितलं की बिल पास करताना हा विधिमंडळाचा विशेष अधिकार अध्यक्ष महोदय. हजारो कोटी रुपयाच्या पुरवण्या मागण्यावर चर्चा न करता पास होते. आज फार किती तास मिळाला, 3 तास विरोधकांना. 293चा प्रस्ताव दुष्काळावरील आपत्कालीन चर्चा, या सगळ्यावर निर्देश अध्यक्षांनी कडक निर्देश न देता सरकारची खरं म्हणजे थोडासा तुम्ही त्यांना झुकतं माप दिला. हे कमी संख्येने, पण असं नका करू. तुम्हाला विनंती आहे आमची, तुम्ही आमचे रक्षण करतात. तुम्ही कुठल्या पक्षाचे नाहीत, कुण्या सत्ताधारीचे नाहीत. तुम्ही या सर्वोच्च सभागृहाच्या सर्व सदस्यांच्या भावना, वेदना, 18 कोटी जनतेच्या प्रश्न समजून घ्यासाठी, त्यांना न्याय देण्यासाठी तुम्ही तिथे बसलात. म्हणून तुमच्याकडून आमच्या अपेक्षा आहेत अध्यक्ष महोदय. खरं तर हे सगळ्या परिस्थितीमध्ये आज अनैतिक तोडाफोडीचं राजकारण करून मिळवलेला पार्श्वभूमी जर या संघटनात्मक संस्थाचा अधिकारावर अतिक्रमण करत असतील तर ही दुर्दैवाची बाब आहे अध्यक्ष महोदय. म्हणून विधानमंडळासारखी महत्वाची संघटनात्मक संस्था व लोकशाही टिकवणे ही सर्व सभागृहाची सामूहिक जबाबदारी अध्यक्ष महोदय. कदाचित भारताचे माजी पंतप्रधान अटल बिहारी वाजपेयींच्या
4 शहाणपणाच्या गोष्टी या ठिकाणी सांगितल्या अध्यक्ष. अरे सत्ता का खेल तो चलेगा, सरकार आएगी जाएगी, पार्टियां बनेगी बिगड़ेगी, मगर ये देश रहना चाहिए, इस देश का लोकतंत्र रहना चाहिए, ये देश का लोकतंत्र रहना चाहिए. अध्यक्ष महोदय, अंतर्मुख होऊन याचा विचार करण्याची आवश्यकता आहे. समारोप शेवटचा समारोप अध्यक्ष. सामूहिक जबाबदारी ना. सत्ताधाऱ्यांनी सभागृह चालवण्याची विशेष जबाबदारी असते आणि सर्वोच्च स्थानी बसल्यामुळे तुम्ही हे सर्व करत असताना तुमचा चाबूक सत्ताधाऱ्यांच्या पाठीवर जास्त वळला पाहिजे. हे आता कारण चालवायचं कोणाला असते, बिल कोणाला. सरकार चालवताना जबाबदारी या सभागृहाची सामूहिक असली तरी जबाबदारी त्या सत्तेतील लोकांची असते, हे लक्षात घेतलं पाहिजे अध्यक्ष महोदय. म्हणून शेवटचं सांगतो, आम्ही अध्यक्ष महोदय सत्ताधाऱ्या शेतकऱ्यांच्या, युवकांच्या, उपेक्षित, वंचित, शोषित, दलित, पीडित, आदिवासी या नोकरदारांच्या सभागृहामध्ये समस्या आम्ही तळमळीने आणि प्रामाणिकपणे मानल्या अध्यक्ष महोदय. व्यतीत अंतकरणाने सांगतो अध्यक्ष महोदय, सांगावं असं वाटतं मला की या जनतेची आता या सगळ्या अधिवेशनात 10 दिवसातील परिस्थिती पाहिली तर घोर निराशा झाली अध्यक्ष महोदय. बळीराजाला काही मिळालं नाही, युवकांची फसवणूक झाली, महिलांच्या प्रश्नाच्या संदर्भात सरकारची उदासीनता दिसून आली अध्यक्ष महोदय. विदर्भाच्या तोंडाला पानं पुसल्या गेली आणि हे सगळं आपण पाहतोय अध्यक्ष महोदय. त्यामुळे सरकार जनतेसाठी नाही, फक्त कंत्राटदार आणि कंपन्यांसाठी उरले, एवढं मला निश्चितपणे खेदानं म्हणावं लागतं अध्यक्ष महोदय. सभागृहाच्या बाहेर सरकारच्या पोलिसांची दमन यंत्रणा आहे, त्याचबरोबर केंद्रीय यंत्रणा आहे, ईडी, सीबीआय यांचा राजकीय विरोधकावर वापर केला जातो. लोकशाहीच्या मंदिरात आमचा आवाज त्या पद्धतीने दाबला जातो अध्यक्ष महोदय. मला सांगायचं आहे की अनैतिक मार्गाने सत्ता फोडून पिळवलेल्या पाशवी बहुमताच्या जोरावर तुम्ही जर रेटून नेऊ नका. अरे हम है हम रहेंगे या भ्रमात तुम्ही राहू नका. तुमचा भ्रम दूर करणार आहोत, हे जनता दूर करेल, लक्षात ठेवा. राज्याची शांतता कायम राहिली पाहिजेत, लोकशाही संविधान टिकलं पाहिजेत. भीती निर्माण करून राज्य करणं कुठली संस्कृती, असा प्रश्न अध्यक्ष महोदय जनतेला पडलाय. जाती जाती धर्मात भांडण लावू नका. महाराष्ट्राच्या मातीला धर्मात विभागू नका. फोळाफोळीच्या राजकारणात पक्ष फोडण्याचं पाप करू नका. तसे माती जाती आणि जातीत महाराष्ट्राचे तुकडे करण्याचं महापाप अध्यक्ष महोदय तुम्ही करू नका. अध्यक्ष महोदय, तुमच्या माध्यमातून आम्हाला विनंती आहे सरकारला, खरं तर हे राज्यामध्ये ज्या दंगली झाल्यात त्या दंगलीचं विश्लेषण करतो म्हटलं फार मोठं होईल. खूप मोठ्या दंगली झाल्यात अध्यक्ष महोदय. महाराष्ट्र हे आता दंगलीमध्ये 3ऱ्या क्रमांकावर आलेलं राज्य. दुःख वाटतं या सगळ्या गोष्टीचं. आमचे नेते राहुलजी गांधी म्हणतात देशाला तिलांजली द्या, प्रेमानं माणसं जोडा. आदरणीय राहुलजींनी यासाठी भारत जोडो यात्रा काढली. डरो मत म्हणून सांगितलं, पण मी एक सांगतो अध्यक्ष महोदय, हम सत्ता के लिए नहीं लढते, हम सत्ते के लिए लढते. सत्ता आएगी, 3 राज्य मिळालेत म्हणून मस्तीत वागू नका, गरमीत वागू नका. सत्ता येत असते, जात असते. काल आम्ही इतके वर्ष होतो, काल तुम्ही आहात, इकडून तिकडे गेले, तिकडून इकडे काय होत असेल, पण हम सत्ता के लिए नहीं लढते, हम सत्ते के लिए लढते. सत्ता हमारे लिए सर्वोच्च नहीं है. इस देश का संविधान और लोकतंत्र बचाना यही हमारे लिए सर्वोच्च अध्यक्ष महोदय. आणि म्हणून आमच्या नेत्यांनी सांगितलं की 20 देशाला तिलांजली द्या आणि तेच करण्याचं काम अध्यक्ष महोदय यासाठी आहे. मला शेवटचं एक सांगून ठेवतो, बस 2च मिनिटाचा आहे की अध्यक्ष महोदय सदनाच्या माध्यमातून सरकारला मी सांगू इच्छितो, अगर खिलाफ है तो होने दो. आमचे राहत इंदुरी म्हणतात शेवटचं आहे, अगर खिलाफ है तो होने दो. जान थोड़ी है, ये सब धुआं है, कोई आसमान थोड़ी है. लगेगी आग तो आएंगे हर आएंगे, लगेगी आग तो आएंगे घर कई जद में. यहां पे सिर्फ हमारा मकान थोड़ी है. जो आज साहिबे मसनाद है कल नहीं रहेंगे, किराएदार है, जाति मकान थोड़ी है. सभी का खून है शामिल यहां की मिट्टी में. ये किसी के बाप का हिंदुस्तान थोड़ी है. जय हिंद, जय महाराष्ट्र. विकासाचा ध्यास म्हणजे